नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे आजच्या शेवटच्या या सत्रात. आणि काल सांगितल्याप्रमाणे आपले फॉलोअप्स होतीलच 27 तारखेपासून. त्यासाठी तुम्हाला आमंत्रण आहे, सर्वांनी आवर्जून भाग घ्यावे. इथे कल्पना सांगू इच्छिते. स्वामी विवेकानंद यांनी म्हटलेले आहे, जर तुमच्या मनात डोक्यात एक कल्पना आली की कसं जीवन जगावं आणि त्या दिशेने जर तुम्ही दिवस रात्र तोच विचार करत राहिलात देहाच्या प्रत्येक भागाने अंगाने, तर तसंच तुमचं जीवन बनेल. ऐकायला सरळ साधे सोपं वाटतं, पण आहे सगळं अभ्यासावर टिकून. काल पाहिले, परमात्मा सोबत आपले सगळेच संबंध आहेत. तोच सुख करता दुःख करता आहे, त्रासातून मार्ग दाखवणारा, निजात दिलवणारा. आणि तो निराकार आहे, त्याला दैहिक आकार नाही, तर फिजिकल रिलेशन नाही त्याच्याशी, पण सगळे संबंध त्याच्याशीच आहेत. टी.एस. एलियट यांनी सांगितलेल्याप्रमाणे आपण कितीही शोध केले तरीही शेवटी आपण त्याच बिंदूवर येतो जिथून आपण सुरुवात केलेली. आणि ते म्हणाले की आपण तेच आहोत जे आपण शोधत आहोत. विचित्र वाटतं ना ऐकायला, की तेच आहोत जे शोधत आहोत. प्रशांत भाईंचं स्वागत करूया सत्रामध्ये. नमस्कार, पुन्हा स्वागत आहे आप सर्वांचा. आतापर्यंत जे काही आपण ऐकलं शिकलो, त्यामुळे आपला ध्येय आता बनला आहे पूर्ण परिमाण बदलण्याचा दृष्टिकोनही. आणि ते मजेशीर आहे. म्हणून तयारी ठेवा, तुमच्या जीवनात पूर्ण बदल घडणार आहे. जो खरा स्वरूप आहे तो वेगळा आहे या जगापासून. त्याचे जग वेगळे आहे, त्याचे खजिने, सत्य स्वरूप वेगळा आहे. या जगात तो असा फसलेला, जसं आपण स्वप्न पाहताना अडकतो. स्वप्न पाहत असताना आपण सत्तेच्याशी जुळून नसतो, पण आपल्याला हे कळत नसतं की आपण स्वप्नात आहोत, झोपेत आहोत. गाढ जागे होईपर्यंत आपल्याला ते समजतच नाही. नंतर कळतं की आपण तर स्वप्न पाहत होतो, ते काही खरं नव्हतं जे खरं वाटत होतं. तसंच इथेही आहे. आध्यात्मिकताच्या दृष्टीने आता आपण जागे होत आहोत. म्हणून तर या जगात आतून ते रिकामी होत जातात, बाहेरून कितीही प्रचंड प्रगती दिसली तरीही. कारण त्यांचा वेळ, त्यांची शक्ती, ऊर्जा सगळं काही वाया जात आहे. ते जग तात्पुरते आहे हे त्यांना माहित नाही.
आणि जो खरा स्वरूप आहे, सगळेच अदृश्य आत्मे तिथे बेशुद्ध आहेत. आणि या भूमिके निभवता निभवता त्याच्या आजूबाजू जमा झालेला अहंकार कोणाला दिसत नाहीये. म्हणून तिथे अहंकाराच्या दृष्टीनेही कदाचित आपण आध्यात्मिक उन्नती करत असू असं भासत असेल, पण ते सगळे मायावी प्राप्ती आहेत. त्यामुळे अदृश्य बेशुद्धच राहतो आणि अहंकार वाढत राहतो. म्हणून बरेचदा लोक आस्तिक असले, आध्यात्मिक असले तरीही त्यांच्यात अहंकार दिसून येतं. कारण रावण आणि माया अदृश्याला पलीकडे जाऊ देत नाही. त्याची बुद्धी इकडच्या प्रलोभनातच अडकवून ठेवतात, आकर्षणांमध्ये, स्वप्नाच्या स्थितीतच ठेवतात. म्हणून हा छान खेळ आपण समजलो आहोत की कसं यातून बाहेर यावं, या स्वप्नातून. एक असतं स्वप्न, एक असते खरे रियालिटी. त्या चौकोनात काहीही प्राप्ती केली तर ते जणू रावणचाच प्राप्ती आहे. पण तिथेच राहून आपल्याला अदृश्याला शुद्धीत आणायचे आहे, हे कर्तव्य करायचे आहे. आज एक वेगळा विषय घेऊया, पण कोणाचे काही कॉमेंट्स असतील तर नक्कीच तुम्ही मांडू शकता. कोणीतरी हनुमान बद्दल काहीतरी म्हटलंय. ते विचारतायत, राम सीताच्या कथेत हनुमानाची भूमिका नव्हती का? जसं काल आपण म्हणालो, आपण त्या कथेच्या विश्लेषणात नाही जात आहोत. आपण फक्त त्यातलं महत्वाचं प्रतिकात्मक बोध घेतला, जो आध्यात्मिक दृष्टिकोनाने खरा आहे. आपल्याला मनातल्या सायको ड्रामात इंटरेस्ट आहे, इतर कथेच्या डिटेलमध्ये नाही. काय होतं जर परमात्मा सोबत जास्त वेळ राहिलो त्याच्या संगात? खरं म्हणजे रावणला परमात्मा सोबत राहायचं नसतं, ते शत्रू आहेत. जसजसे खेळ समजू लागलोय, आपल्याला बोध होतोय खरा शत्रू कोण आहे आणि खरा मित्र. आजच्या विषयावर येऊया. व्हाईट बोर्डचा वापर करूया. आपण या स्थूल भौतिक जगाला या चौकोनाच्या रूपात दाखवलं. चौकोन म्हटल्यावर लगेच आपल्याला कळतं स्थूल जगाविषयी बोलतोय आपण. याने हा कॉन्सेप्ट समजायला आपल्याला सरळ जातं. आणि अदृश्य प्रवासी, अदृश्य मुसाफिर इथे भेट देऊन जातो, त्याच्या जगातून येतो, तो मुसाफरी करतो, प्रवासी आहे. अदृश्य कलाकार, अदृश्य ऍक्टर, अदृश्य स्वप्न बघणारा होता, तोच निरीक्षण करतो आणि साक्षीदारही आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे तो या नाटकाचा भाग नाही. आणि
याच गोष्टी आपल्याला मेडिटेशन मध्ये मदतगार बनतात. अधिक प्राप्ती करायला लाभ होतो जेव्हा या गोष्टी लक्षात राहतात. या दृश्याचा खरा स्वरूप काय आहे, तो कोण आहे, कुठून येतो, कुठे राहतो. या चित्रात आपण आपली जीवन यात्रा पाहत आहोत. पण चित्रात ती यात्रा फार लहान दिसत असेल, पण आपण एका जन्माचाच पाठ नाही बजवत. आणि असं नाहीये की आपण परत निघून जातो आपल्या जगात. जसं तुम्ही पाहिलं, पुनर्जन्म होतोच. आणि डॉक्टर इयान स्टीव्हन्सनच्या व्हिडिओत आधीच्या सत्रांमध्ये आपण पाहिले की सर्वांनी पुनर्जन्माचाच उदाहरण दिला. अर्थात विज्ञाननेही साबित केले आहे की पुनर्जन्म होतात. सुरुवाती ते अंतपासून आपल्या या यात्रेत खूप काही माहिती आहे. हे एका जन्माचे किंवा 10-15 जन्माची बाब नाही. सगळेच आपण यात्रेवर आहोत. आज याच्या खोलात जाऊया थोडस. आज आपण सामाजिक मॉडेलही बघूया आणि सोशोलॉजिकली समाजाचा एक भाग जर आपण घेतला तर आपण समजू शकतो त्यांच्या दृष्टिकोनाने. आपण या यात्रेदरम्यान खूपशा टप्प्यांनी पुढे जातो. ही यात्रा आत्म्याची आहे. त्यातला एक टप्पा, त्याला ब्राह्मण वर्ण म्हणतात. जेव्हा आत्मा ब्राह्मण वर्णात असते, ब्राह्मणाच्या टप्प्यात, तेव्हा त्या आत्म्याला ज्ञानबद्दल, नॉलेज बद्दल फार आवड असते. जिथून तिथून माहिती गोळा करतात, ज्ञान घेण्याचा प्रयत्न करते आत्मा. दुसरा एक टप्पा आहे जेव्हा आपण देव वर्णात असतो. देवता, आपण म्हणू शकता का की आत्मा देवता स्वरूपात असेल तेव्हा मुख्य गुण कोणता असेल आत्म्याचा? कोणी म्हटलंय सुख, दातापण, देणं. हो, देणं तर होतच, पण देवतांची मुख्य गुण जे होता ते होते सुख. कारण आत्मा जेव्हा देव वर्णात असते तेव्हाही गोष्टी घडतात कथेत. गोष्टी येतात, जातात, निघतात, तुटतात, पण ते सुख स्वरूपातच राहतात. पण काळांतराने प्रत्येक वर्ण पुढे जाणारच, वेळेस पुढे सरते. आपण कायम तर राहू नाही शकत देवता वर्णात. मग आत्मा पुढच्या वर्णात जाते, ज्याला क्षत्रिय असं म्हटलंय. आणि क्षत्रिय धर्मात मुख्य गुण सुखाचा नसतो, पण तिथे असते बहादुरी, वीरता.
तर आपण पाहिले की सगळं काही देववर्णातली आत्मा सुखाने करते. पण क्षत्रिय धर्मातला असेल, धर्म म्हणजे इथे वर्णाबद्दल बोलतोय आम्ही, त्याची मुख्य गुण जे दिसून येईल ते असेल वीरता. तर सगळ्या गोष्टीत वीरताचा रस नक्कीच वापरणार. पुनर्जन्म घेऊन आत्मा कालांतराने मर्चंट फेज मध्ये येते. तर मर्चंटला काय म्हटलं जातं? भारतात वर्णांचं वर्णन आहे. कोणी म्हटलं त्यांचा मुख्य गुण पैसा असेल, धन असेल. पैशाचा व्यवहार, सौदा करणे, प्रॉफिट, इथला जो मुख्य गुण असतो आत्म्याचा, आता तो शूरवीरही राहिला नाही. तर तो सुरक्षितता अर्थात कम्फर्ट बघत असतो. त्याला आराम हवं असतं, आरामाचं जीवन, आरामाने सगळं करणं. त्या उलट जो क्षत्रिय होता तो रिस्क घ्यायला तयार असतो. पण मर्चंटला कोणतंही रिस्क नको, भानगड नको. त्याला सगळं काही आरामात हवं असतं. आता आपण मर्चंटही नेहमी तर नाही राहू शकत. त्यानंतर आत्मा शूद्र वर्णात येतो. हे सगळं दैहिक दृष्टीने नव्हे, तर अदृश्य आत्म्याबद्दल बोलत आहोत आम्ही. आणि शूद्र वर्णात आत्मामध्ये मुख्य प्रमुख अवगुण असतो आलस्य. काय वाटतं तुम्हाला, शूद्रानंतर काय येईल, की हाच शेवटचा आहे? शूद्रानंतर काय असेल? कोणी लिहिलंय विनाश फोर्सेस, कोणी लिहिलंय देवता आणि दैत्य. बरोबर. यानंतर येतो आसुरी वर्ण. शूद्रानंतर आत्मा आसुरी वर्णात जातो. तर असुराचा मुख्य अवगुण कोणता? कोणी लिहिलंय राग, द्वेष, रिकामीपणा. असुर अर्थात दुःख, हा त्याचा मुख्य अवगुण आहे. जसं देवता सुख देतात आणि सुख घेतात, असुराचं मुख्य असतं लक्षण, ते दुःख देतात आणि दुःख घेतात. तर या सगळ्या वर्णांमध्ये ब्राह्मण सर्वांना सहाय्य करतात, सहायता. देवता सुख देतात, क्षत्रिय वीरता दाखवतो. पण शूद्र खालच्या टप्प्याला गेलेली आत्मा आहे, तर त्यानंतर तो आसुरी बनतो. आणि याच समय, ह्या वेळेला काळाची गरज असते की पुन्हा आता आपण उच्च चेतनेत जावं. कारण खालच्या अगदीच खालच्या टप्प्याला पोहोचलोय, शेवटच्या पायरीवर. याच्याहून खाली कुठे जाणार आणि किती दुःख भोगणार? तेव्हा आत्मा परत या चक्रात वरती जाण्याच्या टप्प्यावर येते. अर्थात पुन्हा ब्राह्मण वर्ण येणार. तर इथे एक वेगळाच खेळ चालू आहे असं आढळून येतं. म्हणून तर विज्ञान आणि इतर जे काही विचारधारा आहेत समाजात, जगात, त्या
अपूर्ण वाटतात कुठेतरी. आणि पत्थरबुद्धी असल्यामुळे, दूरांदेशी नसल्यामुळे ते बऱ्याचशा समस्यांचे समाधान शोधू शकत नाहीत. आत्म्यांना पूर्णपणे दुर्लक्ष करून शरीराला दुरुस्त करायला निघालेत. हार्ट ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट करतात. पण ते स्थूल शरीर आहे, नश्वर आहे. ते कधीतरी जाणारच. त्यापेक्षा मूळ कारणावर, बीजेवर, आत्म्यावर कार्य केले तर जग सुखी होणार. तर ब्राह्मणाला ज्ञानाबद्दल फार प्रेम असतं. खूप आवडतं ज्ञान गोळा करायला. त्याला प्रेम असतं ज्ञानावर. तो ज्ञानाच्या शोधात असतो. आणि या वर्णांमधून या विश्वाची हर एक आत्मा जाते. प्रत्येक अदृश्य आत्म्याला त्याच्या जीवनकालात या वर्णांमधूनच जावं लागतं. तर जगातील अधिकांश आत्मे तुम्हाला ब्राह्मण वर्णात दिसतील. ते कदाचित दैहिक दृष्टीने ब्राह्मण घरात जन्माला आले नसतील, ब्राह्मणही नसतील. पण आपण आत्म्याबद्दल बोलतोय आणि आत्मा देहापासून वेगळा आहे. त्यामुळे तुम्हाला नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका कुठेही ब्राह्मण वर्णात असलेले आत्मे दिसू शकतात. कदाचित ते वेगळ्या धर्माचे, वेगळ्या जातीचे, वेगळ्या विचारधाराचे असतील. खाणं-पिणं वेगळं असेल. पण आत्मा जो आहे, तो ज्ञान गोळा करण्यातच रस दाखवणार. अर्थात तो ब्राह्मण वर्णात आहे. आणि त्यांच्याकडे सगळी माहिती असते. चांगले रेस्टॉरंट्स कुठे आहेत, सिनेमाघर कुठे आहेत, संग्रहालय कुठे आहेत, म्युझियम कुठे आहे, सगळं काही माहित असतं त्यांना. आणि ते फार साधारण असतील, सरळ मार्गी. कारण त्यांना ज्ञान आवडतं. त्यामुळे इतर कुठेही त्यांना रस नसतो. ते साधं जीवन जगतात आणि आनंदी असतात. जर आत्मा ब्राह्मण वर्णात असेल, तर त्याचं घर तुम्हाला छोटंही का असो, पण व्यवस्थित नीटनेटकेपणा दिसून येईल. जीवनही तसं असेल, विचारधारा पण. आतून बाहेरून साधे, सरळ. त्यांना सेवा करण्यातही त्यांना सेवा करण्यातही खूप इंटरेस्ट असेल. सेवाभावी असतात ते आतून. कारण ज्याला ज्ञान आवडतं, त्याला सर्वांची सेवा करायला नक्कीच आवडेल. त्याच्याकडे ज्ञान असल्यामुळे चांगल्या चांगल्या कल्पना असतील. फार छान आयडियाज देतील. आणि बरेचसे ब्राह्मण वर्णातली आत्मा परमात्माला नक्कीच शोधतात कोणत्या ना कोणत्या रूपाने. आणि असं काही कंपल्सरी नाही की ब्राह्मण वर्णात असलेले पूजन अर्चन करताना दिसतील किंवा 2-2 तास पूजा करत असतील. असं नसेल, पण ज्ञान श्रवण करून ज्ञान अर्चन करत असतील आणि परमात्माच्या शोधात असतील. आणि विश्वातली हर एक आत्मा या सर्व वर्णांमधूनच पार होते. आणि जर ब्राह्मण वर्णात असताना आत्मा भाग्यशाली निघाली, तर त्यासोबत हे खरं ज्ञानही ती मिळवणार. म्हणून या ब्रह्माकुमारीज मध्येही बरीचशी भाई बहिणी, बंधू भगिनी लौकिक जगातही ब्राह्मण वर्णात होते आणि या ईश्वरीय ज्ञानातही ते आले. त्यासाठी भाग्यशाली असतात असं म्हणता येईल.
आणि ज्ञानाच्या शोधात असलेला हा ब्राह्मण वर्णातला आत्मा, तो जर या खऱ्या ज्ञानातही आला तर मग त्याचा पुढचा वर्ण असणार देवी देवता वर्ण. आणि यांचा मुख्य गुण आपण पाहिला, सुख. का सुखी असतात देवता? ते का सुख देतात आणि घेतात? ते प्रत्येक कर्मात सुख स्वरूप राहूनच कर्म करतात. ते मिळवण्यासाठी नाही करत, पण सुखी राहून कर्म करतात. कर्म करून सुख मिळवत नाही. काय कारण असेल? किंवा आपण असं बघावं, कोणीतरी सारखं प्रसन्न दिसतात, हसत असतात म्हणून ते सुखी आहेत. कोणीतरी लिहिलंय विनाश फोर्सेस नसतात त्यामुळे देवता सुखी असतात. कारण खरा सत्य स्वरूप नेहमी हॅपी असतो असं म्हणतात. निर्दोष असतात म्हणून. आपण इथे म्हणू शकतो, देवता वर्णात आलेली आत्मा आत्मिक जागृती घेऊन येते. सोल कॉन्शियस असतात. आणि जो सोल कॉन्शियस असतो म्हणजे खऱ्या स्वरूपात तो नेहमी सुखीच असतो, खुश असतो. कारण फक्त ए- एकच कारण होतं दुःखी होण्याचं आणि तो होता रावण, आणि त्याला काढून टाकले आहे. रावणचा वेडेपणा, त्याचा उग्रता नसेल तर मग दुःखी होण्याचं कारणच नाही. म्हणून देववर्ण म्हणजे मन देवासारखा, देवतांसारखा. म्हणून असं मन नेहमी विचार करतो, सगळं काही चांगलंच आहे, सर्व छानच आहे. समजा आत्मा देव वर्णात असेल आणि कुणामध्ये जर कितीतरी अवगुण दिसून आले, तरीही त्या 100 अवगुणांमध्येही एकही जर गुण दिसून आला तर देव वर्णातली आत्मा त्या एका गुणावर फोकस करते. फक्त गुणदर्शी दृष्टी असते त्यांची. आणि ते नेहमी सत्यमध्ये राहतात आणि सकारात्मक पॉझिटिव्ह राहतात, स्वतःबद्दल आणि दुसऱ्यांबद्दल. सगळं काही शुभ आहे, कल्याणकारी आहे असंच बघतात. पण जो असुर असतो, शूद्र असतो, तो 100 गुणांमध्येही एक अवगुण शोधून काढतो आणि नेहमी ते दुखीच असतात. त्यामुळे चांगलं होतही नाही आणि चांगलं पाहू शकत नाही ते. ती संधी ते मिस करतात. पण देव वर्णातली आत्मा नेहमी सगळं काही चांगलंच आहे, उत्तम आहे, श्रेष्ठ आहे असंच पाहतात. त्यामुळे दुसऱ्यांचाही चढती कला होते आणि पीडित मनातून ते बाहेर येऊ शकतात. कोणाचा संघ आहे? आपल्या मनाचा. हो, चांगल्या मनाचा संघ. कारण मनच भ्रमित पण करतो. आणि देवता फार फार भाग्यशाली असतात. कारण देवतांच्या जीवनात विनाश फोर्सेस नसतात. ते सन्माननीय असतात, वंदनीय असतात आणि त्या शुभ भावनामुळे ते चांगलंच अट्रॅक्ट करतात. आणि इथे प्रकृती, नेचर पण त्यांचा फ्रेंड असतो.
जसं आपण आधीच्या सत्रामध्ये पाहिलं. कारण ते असं काही करतच नाहीत, चुकीच्या स्थितीत बसतच नाहीत, की मग त्यांना शिक्षा भोगावी लागणार. म्हणून ते नेहमी खुश असतात. आणि स्वच्छ मन आणि स्वच्छ बुद्धीमुळे त्यांचं स्वास्थ्य खूप छान आणि उत्तम राहतं. त्यांना काही आजार नसतात. आताही तुम्ही बघितलं असाल, की काही आत्मे देववर्णात होते आणि तुम्ही जर मेडिकल इतिहास पाहिलात, तर कितीही पॅन्डेमिक्स आले किंवा किती काही वाईट काळ आला, तरी काही आत्मे सेफ राहिले आणि त्यांना होमिओपॅथी पासून कोणतेही औषध त्यांच्यावर उपचार करतात आणि चांगले रिझल्ट देतात. याचा अर्थ ते छान वर्णात आहेत, आतून मनाने स्वच्छ आहेत. जो आत्मा देव वर्णात असेल, तो प्रत्येक क्षेत्रात परफेक्ट असतात. गा म्हणून, पत्नी म्हणून, पती म्हणून, मित्र म्हणून फार उत्तम दर्जेचे असतात. पण आपण नेहमी तर नाही राहत ना देव वर्णात. ते इतके प्रसन्न असतात की रात्री 11 वाजता जर तुम्ही विचारलात की वॉकवर जाऊया का, ते म्हणतील हो हो चला. तुम्ही म्हणाल डोंगरावर चढूया, ते म्हणतील हो नक्की चला. त्यांच्यासाठी सगळं काही मजेशीर असतं. पण हाच प्रश्न जर तुम्ही क्षत्रियाला विचारले, तर त्याचं उत्तर वेगळं असणार, कारण त्याचं व्यक्तित्व वेगळं आहे, त्याचे गुण वेगळे आहेत आणि त्याला अतींद्रिय सुख काय याची जाणीव नाही, जे देवतांना माहिती होती. म्हणून ते सेकंड नंबरला येतात. आणि त्यांचा मुख्य गुण आपण पाहिलं, वीरता. जी आत्मा क्षत्रिय वर्णात असेल, त्यांच्यामध्ये सहनशक्ती भरपूर असणार. ते सहन करू शकतात. आपण त्यांना क्षत्रिय म्हटलं, पण याचा अर्थ हे नाही की ते 24 तास युद्ध करतात, भांडत बसतात. आपण आत्म्याबद्दल बोलतोय की तेव्हा त्याचे गुण क्षत्रियचे असतात. म्हणून त्याच्यामध्ये सहन करण्याची फार शक्ती असते. ते खूप शक्तिशाली असतात. आणि या सहन करण्याच्या शक्तीमुळेच कधी कधी ते खूप रिस्क घेतात आयुष्यात आणि खूप ऍडव्हेंचरस असतात. तुम्ही बघाल विमानातून उडी मारणे किंवा ट्रेकिंग किंवा अशा स्पोर्ट्स, पंजी जम्पिंग, जिथे जीवाचाही धोका असू शकतो, पण ते फार आनंदाने ते करतात. कारण त्यांच्यात ती शक्ती तशी आहे, ते गुण तसा आहे. ते कोणाशीही कॉम्पिटिशन करत नाही, स्पर्धेत उतरत नाही. देवता. पण क्षत्रिय म्हटल्यावर आतली शक्ती ऊर्जा एवढी आहे की ते सतत स्पर्धा करायला बघतात. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण अट बीट लावतात. कारण त्यांना ते मजा येते आतून, ही ऊर्जा मिळते तशी त्यांना. हा, पण क्षत्रिय जर नकारात्मक असेल, नेगेटिव्ह असेल, तर मग तो दुसऱ्यांवर बळजबरी करेल, डॉमिनेट करेल, दुसऱ्यांवर ऑर्डरही सोडेल आणि भांडतही बसेल, बळ दाखवेल.
शारीरिक श्रम दाखवेल आणि तो किती पॉवरफुल आहे असं दाखवेल. मी असं विचारू इच्छितो की क्षत्रिय धर्मात जी आत्मा आहे, क्षत्रिय वर्णात त्यांची खुशी का गायब झाली? काय कारण असेल? त्याच्या आधीच्या वर्णात ही आत्मा देव वर्णात होती तेव्हा किती सुखी होती, खुश होती. मग वर्ण बदलल्यावर खुशी का गायब झाली? कोणीतरी लिहिलंय स्वास्थ्य समस्या आले. कोणीतरी म्हटलंय ते घाबरायला सुरुवात करतात, त्यांना गमावण्याची भीती आली, स्पर्धा करू लागले, सोल कॉन्शियसनेस त्यांचं कमी होत गेलं. हो, नक्कीच. आपण पाहिलं की आपण या जगात पाहुणे आहोत. हे जग आपलं नाही. हा जो निळा चौकोन आहे तो आपला जग नाही. तर देव वर्णात जी आत्मा असते ते मनाने श्रीमंत असतात, आतूनच संपन्न असतात. पण त्यांना या जगात त्यामुळे कोणतीही आसक्ती नसते, अटॅचमेंट नसते. त्यामुळे ते अतिंद्रिय सुखाचा आस्वाद घेत असतात देववर्ण. पण ज्या क्षणी आत्मा पाहुणा आहे हे विसरून या चौकोनात माझं मी काही बंधन निर्माण करतो, अटॅचमेंट, मग ते प्रभावित होऊन असेल, आकर्षणात येऊन असेल, काही असो, तेव्हा भीती निर्माण होते आणि तेव्हा ते अतिंद्रिय सुख नाहीसा होतो. कारण जिथे भीती आहे तिथेच तर वीरता असेल. बंधन निर्माण होतात परक्या जगात, ते पण अप्रत्याशित जगात, तात्पुरत्या जगात, ज्याच्याबद्दल काही सांगता येत नाही कोणत्या क्षणी काय होईल. अर्थात क्षत्रिय वर्णात जी आत्मा आहे त्यांनी मर्यादाची रेषा ओलांडली. ज्यामुळे देववर्णातले चांगले गुण थोडेफार ते गमावतात. समाजात जर तुम्ही पाहिलात तर कोटी कोटी आत्म्यांमध्ये कितीतरी तुम्हाला देववर्णात दिसतील, किती तुम्हाला क्षत्रिय वर्णात दिसतील. आपण इथे गुण आणि अवगुणांबद्दल बोलतोय, आत्म्याचे. तर क्षत्रिय पण तुमच्या बरोबर रात्री 11 वाजता वॉक घ्यायला येईल. पण पण त्यातही तो काहीतरी ऍडव्हेंचरस नक्कीच शोधेल. देवता वर्णातली आत्मा असेल तर भांडीही घासेल रात्री 12 वाजता. आनंदाने. क्षत्रियाला डोंगर चढायला आवडेल, पण तो थोडस अधिक करेल. तो तिथे झेंडा लावून येणार त्याच्या नावाचा. देववर्णातली आत्मा काय करतात ते कधी कुठे सांगत नाही. डाव्या हाताच्या उजव्या हाताला कळत नाही. पण क्षत्रिय जो असेल तो जगभरात पसरवेल. कामगिरी मोठी करतात, पण त्याहून अधिक त्याबद्दल सर्वांना सांगत बसतात. आज तुम्ही पाहतातच आहात ना, सगळं काही व्हायरल होतंय, पटकन फोटोज टाकतात. एवढे मीडिया ऍप्स आलेत, कारण त्यांना दिखावे करायला फार फार आवडतं. एकाचं 4 करून सांगणं आवडतं. असा कोणाला तुम्ही ओळखता का? नक्कीच ओळखत असाल. स्वतःमध्येही पाहत असाल. यानंतरचा वर्ण आहे मर्चंट फेज.
मर्चंट अर्थात वैश्य. तर जेव्हा आत्मा ह्या वर्णात असते तर त्याला रिस्क घ्यायला आवडत नाही, दिखावे करणार नाही आणि बहादुरी करायला जाणार नाही. त्याला आरामाचं हवं असतं जीवन, सगळं काही आरामात. खाणं पिणं, कुठे जाणं, तयार होणं, सगळं काही आरामात आरामात. म्हणून वैश्य श्रमणातले अधिकांश आत्मा नोकऱ्या आणि धंदे वगैरे करतात. क्षत्रिय राजे बनू शकतात वीरतामुळे, पण वैश्य म्हणतील आम्हाला राजा वजा व्हायचं नाहीये, आमच्या माल घ्या, आमच्या गोष्टी घ्या आणि आम्हाला पैसे द्या, मोबदला द्या. त्यांच्यासाठी सुरक्षितता महत्वाची असते, त्याहून अधिक बुद्धी खाण्यापिण्यात जाते. चमचमीत खायला आवडतं, पैशाचाही वेळ असतो आणि ज्या रीतीने शक्य असेल त्या रीतीने ते धन वैभव जमा करायला पाहतात. त्यांच्यासाठी परमात्मा ही धनाचाच साधन आहे. जसं ब्राह्मण कुठे जाईल तिथे पुस्तकं घेऊन जाईल, त्याच्या हातात एक दोन पुस्तकं अवश्य दिसतील, पण वैश्य केवळ धनाविषयीच विचार करतो. तसं त्याचं जीवन असतं. त्याच्यासाठी सफलता म्हणजे अधिक धन. आणि त्यामुळे दिखावे करायला आवडतं त्यांना, ऑप्युलन्स अर्थात शो ऑफ. त्याचे पैसा रुतबा, श्रीमंती, गाडी, मोठं घर, अलंकार, सगळं काही देखावे करायला आवडेल. महागातले कपडे, काय अरेंज केलं, कसं केलं. देव वर्णातली आत्माला सगळं काही छान आवडतं, पण ते बुद्धिशाली असतात आणि मनाने श्रीमंत असतात. त्यांच्या गरजा पण कमी असतात, शौक पण कमी असतात. त्यामुळे ते जीवनाचा आस्वाद घेतात साध्या गोष्टीतही. पण वैश्य वर्णात चव काही नसते किंवा क्वालिटी कळत नाही, पण अधिक 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 सोनं, अधिक बिझनेस, अधिक घरं, अधिक साड्या, सगळं काही हवं असतं. कलेक्शन असतात. तर जर तुम्ही मर्चंटला विचारलं रात्री 11 वाजता की आपण डोंगर चढूया का वर, तर तेही आनंद येतील, नाही म्हणणार नाही. देवता सुखाने येतील, खुशीने. क्षत्रिय धाडस दाखवतील, पण वैश्य वैश्य म्हणेल मी रिस्क घेणार नाही, कोण चढणार एवढं. पण तो येईल तुमच्या सोबत का? कोणीतरी लिहिलंय ते भरपूर काही सामान घेऊन जातील, पैशासाठी करतील, टूर गाईड बनतील, म्हणजे कोणत्या रीतीने धन उत्पादन करता येईल अशी कल्पना. हो, बरोबर आहे. ते तुम्हाला माउंट एव्हरेस्ट वर जाण्याचे तिकीट विकतील आणि थोडस कमिशन घेतील त्याचा.
प्रत्येक गोष्टीचा सौदा कसा करावा, कसं विकता यावं कोणत्याही गोष्टीला, हे आपण या वर्णातून शिकू शकतो. कोणाचे फोटो पण विकतील, चणेदाणे विकतील, जे विकलं जाईल ते त्या जागेवर ते उपस्थित करतील. यामुळे या वर्णात असलेले आत्मे, अधिकांश, सगळेच नाही पण बरेचसे, खाऊन पिऊन खूपच पोट निघालेले असतात. मेडिकलमध्ये त्याला एंडोमॉर्फ्स म्हणतात, अर्थात पाचन इंद्रिय. पोटात पाचन क्रिया करणाऱ्या ज्या इंद्रिय असतात तिथून हे उत्पन्न होते. कारण एंडोमॉर्फ्स त्यांच्या पोटात निर्माण होते, जे खाण्यापिण्याचे मजबूत शौकीन असतात. अजून एक द्रव्य ज्याला एक्टोमॉर्फ्स म्हणतात. आणि जे क्षत्रिय वर्णात आहेत त्यांना मिझोमॉर्फ्स म्हटले जाते, जे त्यांच्या पोटात उत्पन्न होते. आणि त्यामुळे त्यांचा बांधा फार सुदृढ असतो, मस्क्युलर. अर्थात जशा आत्माची वृत्ती आणि त्याचा वर्ण, तसंच शरीराचे बांधकाम होते. एक्टोमॉर्फ अर्थात एक्टोप्लाझम ब्रेन मधून येतात. आणि अनेकदा हे ब्राह्मणात पाहिले जाते, ते फार उंच असतात, पुस्तकं घेऊन फिरत असतात आणि अनेकदा चष्मेही लावतात. आणि एंडोमॉर्फ्स ते वैश्य वर्णात असतात, ते आत्मे जाडजूड असतात, खाऊन पिऊन खूपच, शारीरिक बांधकाम जरा वर चढून असते. असं नाही की एखादच काही पकडून आपण कोणाला ओळख करावी, पण सिम्पटम्स इथे आम्ही सांगत आहोत. असं काय घडतं की क्षत्रिय वर्णातली आत्मा नंतर वैश्य वर्णात येते? आता तर तो इतका स्पर्धेत उतरत होता आणि अचानकपणे या वर्णात आल्यावर तो म्हणतो मला रिस्क नको. काय घडत असेल असं? असा मोठा बदल काय येतो? काय बदललं असेल? काय वाटतं? कुणीतरी लिहिलंय, अधिक भयभीत होतात, अधिक आवश्यकता वाढतात, लोभी बनतात. कदाचित त्यांना सुरक्षितताची भावना हवी असेल. स्वार्थी बनतात. हो. जसं चित्रात पाहिलं, देवता वर्ण पहिल्यांदा बंधनं निर्माण करते, त्यामुळे क्षत्रिय वर्णात आली आणि मग खालीच जात राहतात. त्यामुळे अधिकाधिक आसक्ती निर्माण होतात, बंधनं वाढतात, आणखीनच रश्शीत बांधले जातात. पहिले एकच बंधन होतं, आता अनेक अनेक झाले. पोत्रे धोत्रे मुलांमध्ये, पाळीव प्राणींमध्ये, गोष्टींमध्ये, लायसन्स मध्ये, गाडीमध्ये, पेपर्स मध्ये, ऑफिस मध्ये, प्रॉपर्टी मध्ये, कोणत्या जिमचे मेंबर आहेत, सगळीकडे बंधनं. अर्थात कोळीचं जाळं मोठं होत गेले आणि कोळी त्याच्यातच अडकलीये.
आणि म्हणून आता स्पोर्ट्स खेळणं, वीरता दाखवणं हे त्याच्यासाठी प्रायोरिटी नाही, महत्वाचं राहत नाही. इतर गोष्टी आता येतात, जे त्याला अधिक महत्वाचे वाटतात. त्यामुळे तो अजूनच या स्पायरल मध्ये खाली गेलाय, खालीच ओढला जातोय आणि सतत आत्म्याची गिरती कला होत जाते. आतून सगळे गुण नष्ट होत आहेत, शक्त्या पण. आणि मग ती देव सारखी ऊर्जा राहतही नाही आणि क्षत्रिय धर्माची शक्तीही राहत नाही. अधोगतीची सुरुवात झालेलीच आहे. हे सर्व आपण आत्म्यांबद्दल बोलत आहोत. आणि मग ते तिथे थांबत नाही, ही ऊर्जा अजून खालच्या टप्प्याला जात आहे. आणि हे पुनर्जन्मांबद्दल आपण बोलतोय, की कसे किती जन्मांमधून आपण या टप्प्यांनी खाली येत गेलो. त्यामुळे आपण शूद्र वर्णात पोहोचलो. आणि इथे जो मुख्य गुणही म्हणता येणार नाही, आता अवगुणांमध्ये आपण दाखल झालो. इथे सुख नाही, खुशी नाही, वीरता नाही, धंदादोरी करण्याचीही बुद्धी नाही. आता आलंय मात्र आळस. पण या आळशीपणातही अतिशय डलनेस आहे. काहीच करण्याची ऊर्जा नाही, क्रिएटिव्हिटी नाही, काही करण्यासाठी उत्सुकता नाही, उमंग नाही जीवनाप्रती. फार नैराश्यवादी होतं सगळं. आणि या वर्णात रावण मोठा होत जातो, ते विसरायला नको. त्यामुळे आपण रावणसाठी अनेक अनेक नवीन नवे विभाग उघडत असतो इथे, खोटे ओळखी बनवून. आणि रावणची डोकी इथे वेगवेगळे मागणी करतात, ज्यामुळे भोगी जीवन बनतं, इंडल्जन्स. आणि ते भोग रावण करतोय. आत्मा तर बेशुद्ध पडलाय. रावणची डोकी कधी चॉकलेट, कधी सिगारेट, कधी फिल्म बघायचंय, नेटफ्लिक्स असे मागत असते. वेगवेगळे हिट्स मुळे मार खात असते आत्मा. तो बेशुद्धीतच राहतो. आणि सगळं काही भोग रावणची डोकं करतायत. त्यामुळे शूद्र वर्णात आत्म्याची खूप अधोगती होते आणि तो भोगी बनतो. आणि जीवनात काहीच चांगलं राहत नाही. त्याला काहीच चांगलं दिसत नाही कुठे. काही करण्याची काही उमंग नसते, उत्साह नसतो, स्वच्छता नसते. कोणत्याही प्रकारची स्वच्छता नसते. मनात नाही, बुद्धीत नाही, शारीरिक रीते नाही, घरात नाही, खाण्यात-पिण्यात नाही. ब्राह्मण वर्णात त्याला सगळं नवं-नवं शिकायची किती हौस होती. तेही कुठे नाहीशी होते इथे. काही शिकायचीही इच्छा नसते त्यांना. टीव्ही पाहत बसतील, वेळ वाया घालवतील. पुढचे विचार नाही, काही प्लॅनिंग नाही. करण्याची काही इच्छा नाही समाजासाठी, देशासाठी, जगासाठी, स्वतःसाठी काहीच नाही. प्रत्येक आत्म्याला या विश्वातून, या वर्णातूनही जावं लागतं कधी ना कधी. कोणी जास्त काळ यात राहतं, कोणी कमी. काही प्रश्न घेऊया का? हो, हो, नक्कीच. आपण पूर्ण रावणमुक्त बनू शकतो का? हो, नक्कीच. लवकर विचारावे. आपण घरी नाही जाऊ शकत, रावण असला तर. रावण
रावण अस्तित्वात असण्यासाठी आपण अज्ञानतेत असायला हवे. तर ही अज्ञानता म्हणजे एक आजारासारखीच आहे ना. कारण नॉर्मल स्टेटमध्ये अदृश्य आत्म्याला कोणताच आजार नाहीये, तर आजार म्हणजेच रावण. पण वर्तमान काळात या पृथ्वीवरील प्रत्येक आत्म्यात रावण असल्याने तो खूप मोठा झालाय. तोच दुःखांचा कारण आहे. सो निळा चौकोन होता ते काय होतं आणि हे काय आहे? हो, इथे सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणांचे उलट आहेत शूद्र. ब्राह्मण स्वच्छ असतात, शूद्र अस्वच्छ असतात. त्यांना स्वच्छता आवडणारही नाही. ब्राह्मण साधे सरळ असतात आणि शूद्र पसारा करतात. परत हे आपण मानसिकतेबद्दल बोलतोय. आत्म्यांची मनोवृत्ती आपण इथे जाणली वर्णाच्या रूपात. कारण जे आत असेल तेच बाहेर बाह्य जीवनात दिसून येईल. धन्यवाद. आता स्पष्ट झालं. एकाच जन्मी या सगळ्या वर्णातून आपण जाऊ शकतो का? हे शक्य आहे का? कदाचित ते तसं वाटत असेल, पण पण उदाहरणाने समजूया. कदाचित कुठेतरी सेमिनार आयोजित केले गेले असेल आणि एखाद्या व्यक्तीला तिथे जायला इंटरेस्ट असेल, पण त्याच दिवशी कुठेतरी फुटबॉल मॅच होत असेल आणि त्याला तिथेही जावंसं वाटत असेल आणि शिवाय कोणीतरी पार्टीचंही निमंत्रण दिलं, फ्री पार्टी. तर आता या तिन्ही मधून कोणता ऑप्शन पर्याय तो सिलेक्ट करतो त्याच्यावरून कळेल की त्याच्यातलं सेमिनार अर्थात ब्राह्मण, फुटबॉल अर्थात क्षत्रियही होता जागृत, पण आपल्या सर्वांना कल्पना आलीच असेल की त्याच्यातला शूद्र जिंकणार आणि खाणं पिणं असल्याच्या पार्टीतच जाणार. पण हे जन्माविषयी नाहीये, पण कोणतं वर्ण त्याच्यामध्ये प्राधान्य आहे ते दिसून येईल. आणि आपण अनेक जन्मातून या सर्व वर्णातून अनेकदा गेलेले आहोत. तर ते सर्व आतमध्ये आहेच आपल्या. आणि वर्तमान काळात आपण एका वेगळ्या वर्णात आहोत. जसं दाखवलं तसंच असतं का चक्रात? हो. जसे खाली जातो तर वेगवेगळे रावणचे विभाग उघडत जातात आणि सगळं काय अजूनच कॉम्प्लिकेटेड होतं. पण तसं नसेल तर नेक्स्ट जे सर्वोत्तम आहे ते मिळतं. असं शक्य आहे का लहान मुलगा जन्माला आला तेव्हा तो देव वर्णात आहे आणि जसजसा मोठा होतोय वेगळ्या वेगळ्या वर्णातून जातोय त्याच जन्मात हे शक्य आहे का? आपल्याला हे पाहावं लागेल निरीक्षण करून. आत्मचिंतन करून आपल्याला आपल्या जीवनाला ऑब्झर्व करावं लागेल. मग तुम्हाला स्पष्ट कल्पना येईल.
त्या आत्म्याचे हे अनेक जन्मांपैकी एक आहे का एक जन्म आहे, या गोष्टींवर आधारित असणार ते सर्व. अजून काही प्रश्न आहेत? देवतांना माहित असतं का ते परक्या जगात आहेत? आता जसे अनेक लोक वेगवेगळ्या देशात शहरात जातात फिरायला, पैसे देऊन जातात, तिकीट काढतात, विजा काढतात, आनंद माणून येतात, स्वतःच्या घरी परत येतात. तसेच देवताही येतात, पण दुःख येतो जेव्हा रावणचा प्रवेश होतो आणि तुम्ही कशाला अटॅच्ड होता, आसक्ती निर्माण करता, बंधने. जसं वैश्यासाठी धन महत्वाचं आहे, तसं देवांसाठी त्यांचे नॅचरल मर्यादा, ते त्यांच्यासाठी गॉड आहे. जसं वैश्यासाठी पैसाच गॉड आहे, तसंच देव वर्णातल्या आत्म्यासाठी आतील मर्यादा, सर्वांबद्दल शुभ भावना, कल्याणकारी दृष्टीवृत्ती, हे त्यांचं गॉड आहे. वैश्याला कंट्रोल करायला आवडतं का? पैसा, सत्ता? त्याचा प्रमुख गुण कंट्रोल नाही. त्याला दुसऱ्यांना शो ऑफ करायला, छान शौकी दाखवायला जास्त आवडतं. हा, क्षत्रियाला हे आवडेल. तो धाडसीपणा सारखं दाखवत असतो की मी किती बहादूर आहे. काही उदाहरणं आपण पाहूया मर्चंट आणि वॉरियरचे. अफगाणिस्तान मधली एक स्टोरी आहे. तालिबानचे जेव्हा काबूलला येतात, तर तिकडचे जे राष्ट्रपती होते आणि अमेरिकानी ते कार्यक्रम स्पॉन्सर केलेले, तालिबानचा जो सेनापती होता तो म्हणाला, तुम्ही सगळे इथे अफगाणिस्तानमध्ये राहा, काबूलला का जाताय? तर ते म्हणाले, एक तर मी मरेन किंवा तो मरेल, पण इथे राहण्याची बाब नाही. सोप्या रीतीने ते म्हणाले की मी मरेन एकतर किंवा ते मरतील. आणि तो राष्ट्रपती त्याचे पैसेसह निघून गेला त्याच रात्री, दुसऱ्या कुठेतरी दुसऱ्या देशात. कारण इथे आपण पाहिलं ना, की वैश्य पैसा निवडतो आणि क्षत्रिय प्राण आणि युद्ध. क्षत्रियांना धाडस महत्वाचे वाटते, ते प्राणाची पर्वा नाही करत. आणि त्यासाठी मरणं किंवा मारावं लागलं तरीही ते मागे पुढे नाही बघणार, पण ते धाडसी असतात. पण वैश्य तसा नाही विचार करत. जीवनाप्रती त्याचा दृष्टिकोन आहे, सुरक्षित राहावं, चांगलं चांगलं खावं प्यावं, पैसा, सत्ता आणि त्याचं जीवन ह्या गोष्टींमध्ये, त्याच्या पाळीवांमध्ये, सर्वांमध्ये असणार. जॉन बुलिमर नावाची एक व्यक्ती होती. लंडनच्या अवतीभोवती कुठेतरी राहत होते. त्यांनी एका स्पर्धेत भाग घेतला. ते एका बोटीत पाण्यात सेलिंग करत होते, जेव्हा अचानकपणे तुफान आले. आणि जिथे पोचायचे होते त्या गंतव्यावर ते पोहोचू शकले नाही. पण त्याच्याकडून
पेजरवर एक सिग्नल येत होता. तर त्यांना आशा वाटली की कदाचित ते जिवंत असतील. आणि तिथून जाणारे येणारे विमानांच्या पायलट्सना त्यांनी सांगितलं की तुम्ही लक्ष ठेवा, कदाचित एखादी व्यक्ती तिथे असेल आणि त्याचं बोट तुम्हाला दिसेल. 6 आठवडे ते त्या बर्फासारख्या थंड पाण्यात होते. एक ऑस्ट्रेलियन नेव्ही शिपनी त्यांना शोधून काढले. हॉस्पिटलमध्ये काळजी घेतली. पण त्या एवढ्या गारठ्यातही, बर्फासारख्या गारठ्यातही ते प्लॅन करत होते की पुढे काय करणार. जसे ते बरे झाले, डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिले की तुम्ही स्वस्थ आहात. तर ते पुन्हा अशीच जोखीम उचलून परत एका दुसऱ्या ऍडव्हेंचरस स्पॉट्सला गेले. कारण कोणीतरी त्यांना हा पण ऑफर दिलेला की तुमच्या जीवनावर, या अनुभवावर आधारित एक पिक्चर बनवूया, तुम्हाला पैसे देऊ. पण त्यांनी ते न निवडता परत स्पोर्ट्सच निवडला. त्यावरून कळतं की आत्मा क्षत्रिय वर्णात होती. तर जो वर्णात आत्मा असेल, त्या वर्णाचा प्रमुख गुण त्यांच्या जीवनात नक्कीच तुम्हाला आढळणार. आणि जे शूद्र वर्णात आहेत, त्यांच्या प्रायोरिटीज नक्कीच वेगळ्या असणार. हा, आता प्रश्न आहे की शूद्राला जर तुम्ही विचारलं रात्री 11 वाजता माउंट एव्हरेस्ट वर येतात का, तर काय म्हणतील ते? कोणीतरी म्हटलंय तो म्हणेल ऑनलाईन जाऊया, किंवा मी टीव्हीवरच पाहतो घरी. कदाचित त्याला दुसऱ्यांना चढताना पाहायला आवडेल. आणि शूद्रानंतरचा वर्ण पाहिला, डिमन, असुर. तर याची ऊर्जा काय असते? अवगुण, दुःख देणे आणि घेणे. आणि हे देवता वर्णाच्या विपरीत असतात. ते सुख देतात आणि घेतात, आणि या वर्णातली आत्मा फक्त दुःख देते आणि घेते. देवता आतील गुणांमुळे सर्वांना सुख देतात, पण असुर फक्त वाईटच बघतात सर्वांमध्ये, स्वतःमध्येही. कोणी 100 चांगलं केलं आणि एक वाईट, तर असुर ते एक वाईट पकडतात. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन, जीवन स्तर सगळं काही खूप निगेटिव्ह असतं, नकारात्मक, नैराश्या जवळ घेऊन जातात. आणि त्या वर्णातली आत्मे अजून अजून अधिक निगेटिव्ह होत जातात. कदाचित स्वास्थ्य दोघांचं सिमिलर असेल, पण आतील मनोवृत्तीमुळे त्यांच्या जीवनात लक्षणं वेगळी दिसतील. कधी कधी असुर वर्णात तर तुम्ही त्यांना चांगलं द्यायला गेला तेही वाईट निघतं. देव वर्णात विनाश फोर्सेस नाही, पण जितके आपण स्पायरल मध्ये खाली जात जातो, खालच्या चेतनेत, तितके
त्रास वाढतात. आणि देवता जे इतके भाग्यशाली होते, हळूहळू आत्माचा भाग्य पण कमी होत जातो. आणि शूद्र आणि आसुरी वर्णात तर ते स्वतःला दुर्भाग्यशाली पण म्हणायला लागतात. कर्माची पर्वाह न करताही ते दुःख देतात आणि घेतात सतत. कितीही समजावलं तरी ते हेच कृत्य करत राहतात. आणि बरेचदा शूद्र आणि आसुरी वृत्तीचे स्वतःला अनलकी म्हणत असतात, दुर्दैवी. खूप निगेटिव्ह असतात, डिप्रेशन मध्ये जातात बरेचसे. बरेचसे रुग्ण यातूनच तुम्हाला दिसतील. निगेटिव्ह बोलणं, वागणं, विचार करणं. आणि खालचा अगदी शेवटचा पायरी पाहिल्यानंतर आपण परत उन्नती करतो. जर आपण खरंच शोधतोय हे ज्ञान, तुम्ही जर असंच वरवर ऐकत असाल तर ठीक आहे, पण खरंच तुम्ही काहीतरी शोधत होता तर मग तुम्ही परत ब्राह्मण वर्णात येऊ शकता. सत्य ज्ञान घेऊन परत जीवन चक्र फिरवू शकता. उच्च चेतनेत जाण्याचा मार्ग घेऊन निवडू शकता. कारण प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असतो ना. आणि हा काळ वेळ वरती जाण्याचा, प्राप्ती करण्याचा आहे, शुद्धीकरणाचा आहे. ब्राह्मण बनून पुन्हा देव वर्णात जाऊन सुख संपदा पाहण्याची वेळ आहे. तसं बनण्याची वेळ आहे. हाच प्रश्न होता आणि तुम्ही ऑलरेडी त्याचं उत्तर दिलेलं आहात. अर्थात जशी आतील दृष्टी तशीच बाहेरची सृष्टी, नाही का? मनात काय घडत आहे ते किती महत्वाचं आहे ते आपल्याला आता कळतंय. कोणीतरी विचारलंय, फक्त ब्राह्मण आणि देववर्णवाले रेषाच्या वरती असतात, बाकी सगळे खालीच चाललेत का? हो. ब्राह्मणही नाही, कारण ब्राह्मण सध्या वरती जात आहेत, फक्त देवता तिथे आहेत. ब्राह्मण तर आता शिकतायत की वरच्या ऊर्जेत कसं जावं, श्रेष्ठ चेतनेत. शिवाय त्यांना माया आणि रावणलाही सामना करायचा आहे. तर केवळ देववर्णवाली आत्मा तशी आहे. ते परफेक्ट आहेत आणि रेषेच्या मागे राहतात, मर्यादेत. तर हे हाय जंप घेण्याची वेळ आहे का? हो हो. एक छान उदाहरण घेऊया. भूतकाळात जेव्हा असे मॉडर्न घड्याळ नव्हती, तेव्हा त्या घड्याळांना चावी भरावी लागायची. आणि 24 तासांनी परत तुम्हाला ती चावी द्यावी लागायची. कोणी पाहिलं असेल असं मला संशय वाटतोय. मी पाहिलेले आहे लहानपणी. त्या अनुभवाने मी सांगतो. 24 तासानंतर परत चावी द्यावी लागायची. चावी भरली की परत 24 तास ते घड्याळ काम करायचं. तसे आपण या पूर्ण चक्रात खाली आले आहोत. आता चावी वरती जाण्यासाठी भरण्याची वेळ आहे. हे उदाहरण नक्कीच मदत करेल जे ऐकतायत त्यांना. खूप खोलाचा विषय आहे हा. तर रूम मध्ये जो प्रश्न दिला जातोय तो आहे, चॅट वर दिले आहे. हा प्रश्नही देऊ शकतो. समजा तुम्ही तुमच्या देशाचे राजे आहात किंवा राष्ट्रपती आहात. किंवा तुम्हाला लीडर बनवले तुमच्या देशाचे, तर तुम्ही काय कराल तुमच्या देशासाठी?
हा प्रश्न आहे. रूम्स मध्ये डिस्कस करा. तुमचे प्राधान्य काय असतील? कोणत्या गोष्टीला अधिक महत्व द्याल तुम्ही? जे वर्ण आज आपण पाहिले त्याच्या आधारित हा प्रश्न आहे. तुम्ही जर तुमच्या देशाचे प्रधान झालात तर काय कराल आपल्या देशासाठी? अजूनही काही प्रश्न आहेत, पण आपण 10 मिनिटांनी पुन्हा भेटूया. पुन्हा स्वागत आहे सर्वांचा. क्षणाचा अनुभव करूया रेषाच्या मागे राहण्याचा आणि अदृश्याच्या दृष्टीने या नाटकीय जगाला पाहूया. तर तो एकच मिनिटाचा वेळ, पण पण आपण हे पाहिलं की किती शक्य आहे, नाही का? एक क्षणभरातही आपण त्या रियालिटी मध्ये जाऊ शकतो. आता संजय भाईंचं स्वागत आहे. नमस्कार. आम्ही चर्चा करताना ज्या बहिणी होत्या माझ्याबद्दल बरोबर, त्या म्हणाले की राष्ट्रपती बनण्याची संधी मिळाली तर फारच आनंद येईल. आम्ही आमच्या देशासाठी सर्वश्रेष्ठ उत्कृष्ट जे काही करता आलं ते करू. प्रजाचं जीवन सौख्याने भरलेलं, संपदा, शारीरिक मानसिक स्वस्थता असावी प्रत्येकाला, असं आम्ही चर्चा केली. आणि देवतासारखा राष्ट्रपती असणं हे तर भाग्यच असेल त्या देशाचं, त्या राज्याचं. त्यासाठी आतील अंतर्दृष्टीचा निरीक्षण करून, संजीवनी बोटीचा फायदा घेऊन, शुद्धीत राहून, आधी स्वतःच जीवन समृद्ध करून, जागे राहून इतरांना जागे करण्याची मेहनत आम्ही करू. आणि पाहुणे असण्याचा प्रयोग आम्ही सगळे करत आहोत, चर्चा केली. आणि परमात्मा कसे इथे येऊन कर्तव्य निभवतात, तसे तो न्यारा आणि प्यारा राहतो. एवढे सर्वोच्च सत्ता आणि किती निरहंकारी. आणि परमात्माचेच गुण आमचेही आहेत हे जाणून फार खुश झालो. तर फार मजा आली, चर्चा गमतीशीर होती. ओम शांती. धन्यवाद. धन्यवाद तुमचा. जीवनातील बरेचसे पैलू आहेत ज्याच्यावर प्रकाश पडत असेल. कोणीतरी पटकन म्हटलं राष्ट्रपती झाले तर आजची शिक्षा प्रणाली मी नक्कीच बदलेन. त्यामध्ये आध्यात्मिकताला प्राधान्य देईन आणि कसे सर्वांनी देव वर्णात यावे
आणि दुःख देणं आणि घेणं बंद करावे. लीप फ्रॉगिंगचा जो कॉन्सेप्ट आहे तोही जरा मजेशीर वाटतो, की एवढ्या मोठ्या विकराळ परिस्थितीत पटकन हाय जंप देता आलं तर त्यासारखं काही नाही. काही देशांमध्ये औद्योगिक क्रांती झाली नसेल म्हणून ते खूप सरळ आहेत आणि पटकन हाय जंप घेऊ शकतात, कारण ते तेवढे अडकलेले नाही, करप्ट झालेले नाहीत. त्यामुळे रावणचा विभाग अजून उघडण्याची आवश्यकता नाही. हाय जंप देऊन रावणला बायपास करता आलं तर त्यासारखं नाही काही. सर्वांनी हा लीप घ्यावा असं आम्हाला वाटतं. ही संधी घ्यावी, सुरुवातीची पोझिशन श्रेष्ठ करावी परत, ज्यामुळे मनही आपला मित्र होईल आणि परमात्मा तर मित्र बनून आलाच आहे. यामुळे फार सशक्तीकरण झाल्यासारखं वाटतंय ज्ञान ऐकून. प्रशांत भाई पुन्हा आपल्यामध्ये आलेत. कोणाचे काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. हो, फार सुंदर रीतीने तुम्ही सार दिलं. आपण व्हाईट बोर्डवर येऊया. कितीतरी अनेक वर्ण पाहिले आज. स्वतःला आकलन करण्यासाठी मदत होईल की मी कुठे आहे. पूर्ण जग खाली जात आहे तेही आपल्याला कळलं. आणि अधिकांश लोक वैश्य आणि शूद्र वर्णात असतीलच. आता प्रश्न हा उद्भवतो, आपण वरती कसे चढावे आता त्या श्रेष्ठ ऊर्जेच्या मार्गाने, उच्च चेतनेत कसे यावे आणि या जगाचं काय होणार पुढे. आपण पाहिलं, यासाठी तर आपण काही करत नाही आहोत. सर्वांना अधिक टेक्नॉलॉजी प्रगती हवी आहे, पण आपल्याला अधिक दुःखच येणार आहे ते आपण पाहतोय, कारण अधिकांश लोक खालच्या स्तरावर चाललेत, कमी चेतनेत. त्यामुळे समस्या वाढणार आहेत सृष्टीवरचे, हे आपण पाहू शकतो स्पष्ट. पण आपल्याकडे पर्याय आहे की आपण उच्च चेतनेकडे जावे, जेणेकरून इतरांना आपण मदत करू शकाल. जो बाहेर आहे तो दुसऱ्याला हातभार देऊन मदत देऊ शकतो ना. ते बदल आणण्यासाठीच आपण ही पावलं घेतो. फक्त आध्यात्मिक म्हणजे अकॅडमिक समज नसावी आपल्याकडे, पण आतून समज असावी, ती जाणीव असावी आणि हे दर्जेचे क्षण रोजच्या जीवनात आपण निर्माण करावे. कारण माया आणि रावणचा हा खराखुरा खेळ आहे, हे काही भातुकली नाही. आणि यामध्ये खऱ्या मनाने जर आपण केलं तर नक्कीच जिंकू, कारण आपली सिन्सिअरिटीच आपल्याला जिंकवणार. आपल्याला बोर्डची गरज आहे का? हो, कदाचित मी बोर्ड ठेवतो. पण तुम्ही प्रश्न घेऊ शकता.
एखादी टेक्निक देऊ शकता का हे चौकोनातून बाहेर येऊन रेषेच्या मागे यायला? हे जे एक एक मिनिटाचे आपण क्षण निर्माण करतो, तीच तर टेक्निक आहे. आणि ही फक्त आपला विश्वास किंवा कल्पना नाही, पण खरंच आपण खऱ्या-खुऱ्या सत्यतेच्या दिशेने वर जातो. दिवसात केलेले हे काही क्षणांचा अभ्यासही फार मदत करतो. कोणीतरी विचारलंय, कसं काय आपण खालच्या स्तराला जाऊन इतके खालच्या टोकाला जातो आणि मग अचानक जंप घेऊन वरती जातो? कारण पडताना खाली हळू आलो आणि चढताना एका क्षणात कसं काय शक्य आहे ही उडी घेऊन? हो, नक्कीच. जर पाहण्याचा दृष्टिकोन असा असेल, तर तुम्ही परख शक्ती, निर्णय शक्ती वापरू शकता. हा मॉडेल तसा बनवला गेला आहे. जसं एखादा घर आधी नवीन असतो सुरुवातीला आणि हळू तो जुना होत जातो. तसंच आपली स्थिती चांगली होती, पण हळू कल्पना, परिकल्पना खालच्या स्तराला जात राहतात. खाली येणं सोपं वाटतं कधी-कधी आणि वरती जाणं कठीण वाटतं, अवघड वाटतं. पण खरं तर वरती जाणं पण सोपंच आहे. आपण जितके वर जातोय त्याचा आधार आहे स्पष्टता. जितकी स्पष्टता असेल तुमच्या समजण्यात, की हा स्थूल जग एक नाटक आहे, कथा आहे, काल्पनिक आहे, तात्पुरते आहे, क्षणभंगूर आहे, तर त्या भ्रमातून बाहेर येऊ शकतो आपण. प्रकाश तर वरती आहे खऱ्या जगात. आत्मे खरे आहे. जागायला तुम्हाला क्षण लागतो ना आणि झोपायला वेळ लागतो. आपण स्थूल झोपेत गेलो तरीही बिछाण्यावर पडल्या-पडल्या झोप नाही येत. त्याला वेळ लागतो, पण जागे व्हायला क्षण लागतो. कोणीतरी तुम्हाला विचारलंय, तुम्ही जर देशाचे प्रधान असता तर काय केलं असतं? मी जर देशाचा मुख्य असतो, मी जंपच शिकवलं असतं. विशेषतः अशा देशात जिथे अधिकांश लोकं शूद्रामध्ये आहेत आणि टेक्नॉलॉजी, बाह्य प्राप्ती, सुखाचे साधन असूनही, पण जर लोकं शूद्राच्या मनस्थितीत आहेत, तर मग हे प्रयोगशाळा, ही प्रगती ते काय करतील? काय फायदा त्यांना? कारण त्यांना अजून हवं असेल. ते संतुष्ट होणार नाही. त्यामुळे ते नर्क बनवतील जगाला. पण जर फक्त देवतांचा पॉप्युलेशन असेल, जनसंख्या देववर्णातली असेल, तर त्यांना हिरे-मोती नकोयत, माणिक आणि बाजू. ते संतुष्ट असतात. त्यामुळे ते या जगाला स्वर्ग बनवतील. तर बाहेरचा नर्क आणि स्वर्ग आपल्या आतल्या स्थितीवर निर्भर आहे. कारण जो जसा असतो तसा बनवतो आणि तसंच आकर्षण करतो. तर हा पर्याय आपल्याकडे आहे, की आपण बदलून जगाला बदलू शकतो. जो
आतून संपन्नतेत राहतो, समजमध्ये राहतो, प्रकाशात राहतो, तो तसंच जग निर्माण करेल. या उलट काही जण अजून अजून हवे, अधिक अधिक हवे, पण ज्याला समजले आहे तो आतील जीवनाला बदलणार, जेणेकरून बाह्य जीवन आपोआप चांगलं होईल. दर्जेदार जीवनासाठी दर्जेदार मन हवं, तसे विचार हवे, तसा दृष्टिकोन हवा. आपण कोणत्याही क्षणी, कोणत्याही वयात विद्यार्थी बनू शकतो, पण कोणत्याही क्षणी असं नाही म्हणता येणार की मला आत्ता या क्षणी देवता बनायचे आहे. हा, पण ब्राह्मण बनणं शक्य आहे, विद्यार्थी बनणं शक्य आहे. कदाचित बरेचसे लोक आता तयार आहेत यासाठी. त्यांना या चौकोनातून बाहेर यायचं असेल, पण त्यासाठी अजून संधी हवेत, अजून कलात्मक विधी शोधावे लागतील, जेणेकरून जनसमूहाला आपण मदत करू शकू. तर त्यासाठी आपल्याला खूप सशक्त राहावं लागेल ना, सर्वांना मदत करण्यासाठी. यासाठी स्पष्टता हवी. आणि इथे मी सांगू इच्छितो, ह्यासाठी कोणत्याही देशाचा राष्ट्रपती होणे गरजेचं नाही. साधारणतामध्येही तुम्ही हे असाधारण कार्य करू शकता. कुठलाही नावाजलेली व्यक्ती प्रतिष्ठित असण्याची गरज नाही यामध्ये, कारण हे तर तुम्ही शुभभावनाने करताय ना, सद्भावना ठेवताय सर्वांसाठी. सर्वांसाठी सरळ व्हावे, सोपे व्हावे. तुम्ही जिथे आहात तिथूनच याचा आरंभ करू शकता. जणू तुम्ही सरकारी वनवामध्ये असल्यासारखे स्वतःसाठी आणि विश्वासाठी करू शकता. हे सर्वांना अधिकार आहे ना सुखी होण्याचा. अर्थात सगळं काही आपल्या मानसिक वृत्तीवर आणि स्थितीवर आहे, कारण ज्याला अनुभव झाला असेल तोच कळवू शकतो, ज्याने पाहिलं असेल तोच दाखवू शकतो. कारण अशा परिस्थितींमध्ये कलियुगच्या शांतीत राहणे याला खूप शक्ती लागते. आणि सगळे नेते शांतीची वार्ता करतात, पण सगळे युद्धाचीच तयारी करतात. अशात आपण त्या चौकोनात अडकून राहिलो तर त्याने कोणाचाच फायदा नाही होणार. तर तो स्वतःमधला लीडर जागृत करावा असं मला वाटतं. तर स्वतःचं मन आधी चालवणे यावं आपल्याला. आता काही प्रश्न तर नाही दिसत आहेत. आपण काही म्हणाल का? आपण पुन्हा एकदा व्हाईट बोर्डला येऊया. यामध्ये आपण आज चर्चेत ब्राह्मणांना वरती पाहिलं, मग देवता वर्ण, वैश्य, शूद्र आणि असुर. पण यातला देव वर्ण अर्थात परफेक्ट, संपन्न, समृद्ध, संपूर्ण स्थितीचा प्रतीक. ब्राह्मण सध्या लाईनच्या खालीच आहे, पण तो लाईनच्या वरती जाण्याची पुरुषार्थ करतोय, मेहनत करतोय. तर मग ब्राह्मणांनाच वरती का दाखवलंय? कारण तो आहे तर रेषेच्या खालीच ना. त्याला ब्राह्मण चोटी का दाखवलंय या वर्णांमध्ये, या चक्रात? कोणी म्हणते कारण तेच बदल घडवतायत, पहिली पाऊल घेतली आहे आत्मिक जागृतीची. तो या चक्राला उलट फिरवतोय, अशी उत्तरं येत आहेत. त्यांच्याकडे विवेक आहे, ब्राह्मणाकडे
एका रीतीने जर आपण वर्ण शब्द इथे वापरतो ब्राह्मणांसाठी, तर सगळेच जण हे जे वर्ण पाहिले, प्रत्येक जण आपापल्या समाजाला काहीतरी देत आहे. जसं वैश्य थोडंफार मॅन्युप्युलेशन आणतो, कारण तो हुशार असतो तर्क करण्यात आणि गंडवण्यात. समजा तुमच्या शहरात एखाद्या दुकानात कोणीतरी 99 रुपयांना काहीतरी विकत असतील, आणि 100 रुपयाची गोष्ट पण 99.99 असं लिहिलेलं असेल, काय अर्थ आहे त्याचं? आहे ते 100च ना, 100 रुपयेच आहे ना शेवटी. पण मग ते 100 का नाही लिहित? कारण ते नजरेचा धोका करवतात. म्हणजे विकत घेताना आपल्याला वाटतं आपण कमी दिले. आता ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. कारण त्याला तर फायदाच होतोय ना. तो धंद्याचा फायदा बघतोय. 100 रुपये लिहिण्यात आणि 99.99 लिहिण्यामध्ये आसमान जमीनचा फरक असतो. त्या उलट देवता वर्ण तोच व्यवहार प्रेमपूर्वक करेल, निस्वार्थ प्रेमाने. त्याला काहीच नकोय. त्यामुळे ती आत्मा आतूनच विचार पण नाही करत, पण आतून ते गुण त्याच्या कर्मात येणार, बोलण्यात, बघण्यात. तसंच आतील जो इन्नेट क्वालिटी आहे, निजगुण क्षत्रियाचा, त्याचे काय प्रिन्सिपल्स, एथिक्स येतील, त्याची काय प्रणाली असेल? कोणीतरी वीरता लिहिलीये, शक्ती लिहिलीये, ताकद, धाडस, सुरक्षितता. कोणीतरी लिहिलंय स्पर्धा. हो, निश्चितपणे क्षत्रिय असेल तर तो स्पर्धेतच असतो. जसं त्याला आपण विचारलं माउंट एव्हरेस्टवर येणार का, तर त्या उदाहरणात आपण पाहिलं ना, क्षत्रिय कसे चढतील, देवता कसे चढतील, वैश्य कसे चढतील, कोण काय करेल. तर आतील गुण तो बाहेर येणारच. ब्राह्मण माउंट एव्हरेस्ट नाही चढणार, कारण त्याला ते वेळ वाया घालवणे वाटेल. म्हणून त्याच्या जीवनातला प्राधान्य डोंगर चढण्यावर नाहीये. इतर वर्ण आहेत ना ते करण्यासाठी. त्याला ते रिस्क पण अनावश्यक वाटेल. तो धंद्यालाही जास्त प्राधान्य देत नाही. पण क्षत्रियासाठी स्पर्धा करणे हेच त्याचं गॉड आहे. त्यांना इतरांपेक्षा आधी पोचायचं असतं कुठेही. दुसऱ्यांनी मिळवल्या आधी त्याला मिळावे. यशोगाथात त्याला इंटरेस्ट असतो. गवगवा करण्यात, नाम मान शान शोहरत. पण ब्राह्मणांना वाटतं जे गरजेचं आहे, काळाची गरज आहे, ते करावं. शूद्र तर अजून खालच्या स्तरावर जातात. तशी मनबुद्धी असेल शूद्राची तर. आणि म्हणून तर कधी कधी इलिगल कार्यही करतात ते, बेकायदेशीर. ते कायदाही बघत नाहीत.
त्यांच्या जीवनात कोणतेही नियम नाही, मर्यादा नाही, डिसिप्लिन नाही. आणि असुर तर याहून अधिक खाली. असुर तर हिंसाही वापरेल. बोलण्यात, बघण्यात, करण्यात, भाषेत हिंसा असणारच. पण देव वर्णातली आत्मा तुम्हाला खरंच प्रेमपूर्ण व्यवहार करते. ते एन्जॉय करतात, ते काय करतात. या उलट ब्राह्मण आत्मा जे असतील ते स्वतःलाही वरती चढवतात, उच्च नेऊन जातात आणि इतरांनाही. त्यामुळे शूद्र, असुर, कोणतेही वर्णातली आत्मा ही उच्च खेचली जाते. आपण इतरांना नोकऱ्या देऊ शकतो, कामाची संधी देऊ शकतो, पण ब्राह्मण वर्ण जीवदान देतं आत्म्यांना. त्यामुळे त्यांच्यातला देव वर्ण जागृत होतो. हे सर्वात उच्च श्रेष्ठ कार्य आहे. ब्राह्मणांचं उच्च कर्तव्य असल्यामुळे त्यांना ब्राह्मण चोटी असे दाखवले आहे आणि शास्त्रांमध्ये त्यांना ब्राह्मण चोटी म्हटले जाते. हा छान पद्धत आहे ना पाहण्याचा. आणि अ, या वर्णाचे प्रतिनिधित्व करणारे अनेक आत्मे आपल्याला समाजात, देशात दिसतील, जगात. पण हे दुसऱ्यांना जज करण्यासाठी नव्हे, पण आपण पायरीवर कुठे आहोत हे स्वतःचं आकलन करून उच्च चेतनेत जाण्यासाठी, या जीवन यात्राला सुखमय बनवण्यासाठी हे सगळं आहे. कारण जो आत्मा ब्राह्मण होता तोच देवता बनतो, तोच क्षत्रिय बनतो. तसं हे चक्र फिरत राहतं प्रत्येक आत्माच्या जीवनात. तर आपण सध्या कोणत्या स्तरावर आहोत आणि काय करायला हवे हे जाणण्यासाठी हे ज्ञान आहे. अर्थात ड्रामामधला आपला रोल आपण स्वीकारतो. आणि टायमिंगही फार महत्वाचे आहे. जेव्हा आपण तयार असतो तेव्हाच त्या ज्ञानाचं महत्व आहे. 2 वर्षापूर्वी जर हे ऐकलं असतं तर कदाचित आपल्यापैकी बरेचसे लोक तयार नव्हते. वेळेतच गोष्टीचं महत्व असतो मिळाल्यावर. म्हणून तर बरेच जण आधीच ऐकतात पण निर्णय थोड्या अंतराने घेतात जेव्हा ती वेळ येते. बरेचसे सीता आज ब्राह्मण वर्णात आहेत आणि अभ्यास करून चौकोनातून बाहेर यायला बघतायत. फारच उत्कृष्ट श्रेष्ठ दर्जेचं ज्ञान आहे. पुढेही आपल्याला प्रश्न येऊ शकतात. ही यात्रा करत राहा. प्रशांत भाई, आपल्याला काही म्हणायचे आहे? आपण एक आठवडा एकत्र होतो, फार बरं वाटलं. आणि सर्वांनी आवर्जून अटेंड केलं, त्यामुळे तुमच्यातले चांगले गुणही आम्हाला दिसून आले. आपली रुची, दृढता, डिटर्मिनेशन. तर आपण फॉलोअप्स मध्ये नक्कीच भेटूया. प्रशांत भाईंचा पण धन्यवाद. संजीवनीमुळे सर्वांना भेटायची संधी मिळते सर्वांची. आणि हा उत्साह जे भाषाचं
ट्रान्सलेशन करतायत त्यांचाही आम्ही आभार मानतो. सगळ्या कोऑर्डिनेटर्सचाही धन्यवाद, ज्यांच्यामुळे हे कार्यक्रम सफलतापूर्वक आम्ही आयोजित करू शकलो. चॅट मध्ये फॉलोअपची माहिती दिलेली गेली आहे. येणाऱ्या शुक्रवारी 27 तारखेला आणि रविवारी 29 तारखेला पुन्हा एकदा त्याच वेळेला आपण भेटू फॉलोअप सेशन साठी. सर्वांचा धन्यवाद मेसेजेस, चॅट्स आणि प्रश्नांसाठी. या विद्यार्थी जन्माचा पुन्हा एकदा आस्वाद घेतो आपण सर्वजण. आपण या यात्रेवर एकत्र जाऊ, पुढे यशस्वी होऊ आणि जीवन पुन्हा एकदा सुखकारी बनवता येईल आपल्याला, अशी आशा.